नंतर लगेचच आपली मॅच आहे, 6वी मॅच असेल आई नवलाई भैरी साखर वर्सेस आई कालकाई क्रीडा पित्तलवाडी ही मॅच असेल, याचंही लक्ष असू द्या. धन्यवाद. सलामीचे सलामीवीर मैदानात दाखल झालेत. जय मोरे आणि जितेश मोरे आघाडीचे फलंदाज आहेत. यशस्वी जोडी खांडची म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मागील मॅच मध्ये जर आपण विचार केला तर जय मोरेने चांगली कामगिरी नाही झाली त्याच्याकडून, म्हणून तो सलामीला आलाय. कारण मागील मॅच मध्ये तो मॅच सिग्नल ग्रीन पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज झालाय. रोहितला प्राचारण केले पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन. जितेश नॉन स्ट्राईकला जय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण धारण करतोय तो जय मोरेच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराने खातं खोलतोय, चौकाराने सुरुवात करतोय तो जय मोरे. रोहित वरती आक्रमण पवित्रा धारण केला, रोहित वरती हल्ला चढवलाय. पाहतोय आपण कमिटी सदस्य त्यांचं कामकाज, बॅनर्स असेल बॅनर लावण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. कारण या स्पर्धेला देणगीदाराने सडल असते मदत केली तर त्यांचे बॅनर लागणं अत्यंत गरजेचं आणि ते काम कमिटी मेंबर्स करतायत. खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. स्वतः अध्यक्ष जातीने लक्ष देतात. समोरच्या क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षण चुकी 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 आणि या चुकीला माफी नाही, येतोय चौकार जय मोरे. दोन लगातारचे चौकार आलेत. जय मोरे चे बॅट जर आपण पाहिली तर चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू मागील मॅच मध्ये सुमित माघारी होता. 6 धावा, 2 चौकार लगातार त्याच्या बॅट मधून रोहित वर ते हल्ले चढवतोय. मागे मारण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने फटके येत होते. पुन्हा गोलंदाज रोहित सज्ज झालाय. तिसरा चेंडू डॉट आला, जयला थांबवलं. तिसऱ्या चेंडूवरती समोर अगदी नेत्रदीपक असा षटकार. जय मोरे ऑन फायर मैदानामध्ये. धन्यवाद. काय आक्रमक झालाय किरणजी, आपण पाहत आहात ह्या खेळाडूंचं मनोबल वाढावं, असे खेळाडू घडावे याच्यासाठी आपली मेहनत आम्ही पाहत आहोत. आता कित्येक वर्ष कुठली धाव नाही आहे. जय मोरे मनाशी खुणगाठ बांधून आलाय की आज मी खाईल तर खाईल, तुपाशीच खाईल नाही तर उपाशीच राहील, अशी जी काहीतरी मनाशी खुणगाठ बांधून तो मैदान उतरलाय. स्ट्राईक स्वतःकडे घेतलाय, जितेशला नॉन स्ट्राईकला ठेवलंय. ठीक आहे, पहिला सामना आम्ही भरले पराभूत झालो तरी पुन्हा ती चूक मी करणार नाही. मी सलामीला येईल, चांगले फटकेबाजी करेल. विभागामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू मी आहे. का मी महाग आहे दाखवून देण्याचं काम तो करतोय मैदानामध्ये. 2 चेंडू डॉट आलेत. षटकारानंतर काय कमबॅक केला असेल रोहितने, तेवढ्याच ताकदीचा एक गोलंदाज आहे रोहित. 14 धावा धावपल करते बिनबाद 14. चांगली सुरुवात दोन्ही संघांची.
4 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. आई नवलाई भैरी वॉरियर साखर आणि आई कालकाय पित्तलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी सूचित करण्यात येते. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे, सर्व गुण संपन्न असा गोलंदाज सुनील उतेकर. वय वर्ष 40+. बोरावले गावचा सितारा, बोरावले गावचे खेळाडू. आज गोवेळे गावाचं संघातून खेळताना दुसरी ओव्हर त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर जितेश मोरे, 2 अनुभवी. जितेशकडे बराचसा अनुभव, सुनीलकडे अनुभव, 2 अनुभवी खेळाडू. आज ढवळी विभाग प्रीमियर लीग 2026 पर्व 34ची मॅच खेळत असताना पहिला चेंडू. हो काय चेंडू, गती गती गती, वेग वेग वेग. आज उतेकर बंधूंचं नाव चर्चेत राहिलंय विभागामध्ये. पहिला चेंडू डॉट आलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 1 2 3 3 क्षेत्ररक्षक आला होता, झेल सोडलाय. आणि कोणाचा? बाहुबलीचा, जितेश मोरेचा, कॅप्टनचा झेल. संधी चालून आली होती. या संधीचं सोनं करायचं होतं अर्णव 11 गोवेळेकरांना, परंतु सोनं करता आले नाही. 1 धाव धावफलकावर ऍड केली जाईल. एका धावेने संघाचा धावफलक 15 बिनबाद 15. रोहित येतात चेंडूवरती. एकच धाव, एकीपेक्षा जास्तीचं काही नाही. कारण सुनील उतेकरांची जी गोलंदाजी आहे ना, या गोलंदाजीची चर्चा गेले अनेक वर्ष राहिलेली आहे. विभागाचं क्रिकेट असन, तालुक्याचं 40+चं क्रिकेट असन, तालुका ग्रामीणचं क्रिकेट असन, सर्व काही त्यांच्याकडे. मग कंपनीच्या क्रिकेट असतील, अंधेरी विभागामध्ये सातत्याने क्रिकेट खेळणारे. आडव्याने फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय. जितेश मोरेच्या बॅट मधून चौकार. धावफलकावरती धावा 20 वरती जाऊन पोहोचलाय. धावफलक 20 धावा धावफलकावरती. जितेश मोरेचा वार, सर्वे झाले इथे गार. पंच आम्हाला धावा कळवा. पंच षटकार. 6 रिव्ह्यू घेतलाय. ओके, हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. या तिसरे पंच आमचे पाटील सर. या पाटील सर, स्वप्नीलजी पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. भरत सोरगे यांचं बॅनर होतं आणि संजय दत्त सोरगे यांच्या बॅनरला मात्र हा चेंडू धडकला. जितेश मोरे सुद्धा आता तापलाय. उन्हाचा तडाखा आणि जितेश मोरेची फटकेबाजी हे सर्व काही सांगून जाते. स्वप्नीलजी चोरगे असतील, अक्षय मालुसरे असतील, फेअर डिलिव्हरी अध्यक्ष साहेब असतील. अध्यक्ष साहेबांची मॅच जरी खेळत असली तर त्याच्याकडे लक्ष न देता माझ्या विभागावरती ज्या मान्यवरांचं प्रेम आहे, त्यांचे बॅनर्स असतील, त्यांचे फोटोज असतील, त्यांच्याकडे लक्ष देणं
हे माझं अध्य कर्तव्य आहे. म्हणजे विभागाला महत्व. पुन्हा आडव्या बॅटने फटका सजवला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून चालाय, सीमा रेषा पार, धावा मिळतील या 4-4-4 चौकार. सुमित 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 जी आम्हाला कळवतात 30 धावा. पहिला गोलंदाज रोहित होता, त्याने धावा खर्च केल्या 14. दुसरा गोलंदाज सुनील, त्याने पहिले 3 चेंडू चांगले हाताळले. ते पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर एक एक धाव, परंतु तिथे झेल सोडला होता बाहुबलीचा, आणि तोच बाहुबली आता महागात पडला तो गोवेलेकरांना. कारण तो जो झेल घेतायत तर एक षटकार 2 चौकार आले नसते, नवीन फलंदाज आला असता आणि कदाचित तिथे गोवेले संघ कमबॅक करू शकला असता. परंतु ह्या जर चर्चा वाढतायत, कारण चुकी झाली ती झाली. आणि त्यानंतर जितेश मोरेची फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहिली. त्याने त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले, एक षटकार पाहिलं. जितेश मोरेच्या जयची बॅटिंग पाहिली तर त्याने एक षटकार 2 चौकार, म्हणजे दोन्ही बॅटरचा जर विचार केला आपण तर दोन्ही बॅटरने चांगली फटकेबाजी केली. धाव फलकर धावा आहेत बिनबाद 30. चांगली सुरुवात आहे ती खांडे संघाची. वैभव खरोखरच डीटीपी बनवण्यापासून बॅनर लावण्यापर्यंत बरीचशी मेहनत, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागते, आणि जर तुम्ही मेहनत नाही केलात तर तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागतं. बघा, जर जितेश मोरेच्या झेलसाठी मेहनत केली असती तर झेल झाला असता, ह्या धावा आल्या नसत्या. आपण पाहिलं संदीपजी कदम सर सकाळी पुण्यातून प्रवास, आणि तिथून पुन्हा आता पुण्याकडे जाणार, मुलीचा वाढदिवस करणं, उद्या स्पर्धेला पुन्हा हजेरी लावणार. हे सर्व काही सांगून जातं की याच्या पाठी बरीचशी मेहनत असते. आज तुम्ही ढवळी विभाग कमिटीने केलेली मेहनत, आणि त्यामुळे 4 वर्ष ही स्पर्धा न थकता न थांबता आपल्या विभागातील खेळाडूंना एक यशस्वी आयोजक म्हणून या कमिटीकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू डॉट आलाय. सचिन आहेत गोवेले गावचे हे खेळाडू, आज आपल्या गावाच्या संघातून खेळत असताना पहिला चेंडू डॉट जयला थांबवलंय. चांगला चेंडू, पहिले दोन्ही चेंडू डॉट टाकले. जय मोरेला थांबवलंय. ज्या जय मोरेच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते त्याला थांबवलंय सचिननी. 2 चेंडू तर डॉट आलेत, परंतु मित्रांनो, गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी क्षेत्ररक्षण करणारे सर्वच खेळाडू त्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. जर ते तुमचं सहकार्य राहिलं नाही तर गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करून, हो मी थांबायला आलो नाही, चेंडू हवेमध्ये, पहिला धक्का खांडस संघाला.
जाऊया मैदानात. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. एक धाव वरती समाधान. सचिनचं कौतुक करावं लागेल. पहिले 3 चेंडू डॉट आले, चौथ्या चेंडूवर एक धाव त्याने खर्च केली. धाव संख्येला विराम नावाचं काम, धाव संख्येला अंकुश लावायचं काम सचिन करतोय. 30 धावा धावफलकावरती, 31 धावा धावफल 31. पहिल्या 2 गोलंदाजाने 30 धावा खर्चले, सचिनने एक धाव खर्च केली. धावफलकावर धावा आहेत 31 31. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंच्या मध्ये किती धावा खर्च करणार, रोखणार. हो 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 हो, जय मोरे थांबायचं नाव घेत नाहीयेत. मी चौकार आणि षटकारांची आतिषबाजीच करण्यामध्ये मैदानी दाखल झाले. चौकार येतोय जय मोरेच्या बॅटमधून. सजवला शत्रुषक नाहीये त्या, आणि चेंडू थांबत नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. जय मोरेच्या बॅटमधून दुसरा पोहोचला. 49. से 39 वरती धावपळ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद. कुणाल आलेत नवीन बॅटर गोलंदाज. कुणाल आहेत शेवटचे आणि अंतिम गोलंदाज असेल. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. कुणाल आलेत शेवटचे आणि अंतिम गोलंदाज. स्ट्राईकला आहेत ते मंदार. चालीच्या कोणगावचे खेळाडू आज मात्र खांडच संघातून खेळत असताना आपण पाहत आहोत. मंदार समोरचं क्षेत्र निवडलंय. विनोचार केल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना बऱ्याचशा चुका या गोवेले संघ करत असून त्याचाच फायदा हा खांडस संघाला. 40 धावा धावफल करते. 1 गडी बाद. 40. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूमध्ये किती धावा बनवणार, किती धावांचं टार्गेट देणार खांडस संघ गोवेले संघाला, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले. समोर चांगले चेंडू येत होते, चांगले फटके येत होते, परंतु काहीतरी उलट सुलट करायचं, काहीतरी नवीन फटक्यामध्ये शोधामध्ये बसायचं, हीच भूमिका जितेशने मनामध्ये धरली होती. आणि हा चेंडू मात्र डॉट आलाय. हा चेंडूवरती थांबवलं जितेशला. अजून वाईट बॉल. 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धाव्याने संघाचा धावफलक नक्कीच पुढे जाईल. नेक्स्ट मॅच साठी बोरज आणि साखर आपण तयार राहायचे. सॉरी, पित्तलवाडी आणि साखर. साखर आणि पित्तलवाडी नेक्स्ट मॅच. मोठी मॅच येईल आपल्या भेटीला, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे ही मॅच चुरशीची होईल. ही मॅच रंगतदार होईल. पुन्हा कुणाल सज्ज झालेत. पुन्हा वाईट. 2 वाईट. जर आपण विचार केला तर पहिले 2 चेंडू सुमित चांगले राहिले होते, परंतु त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन आणि 2 वाईट. या वाईटचा फायदा नक्कीच खांडस संघाला होईल. 2 धावा खांडसच्या फायद्यामध्ये आहेत आणि त्या खात्यामध्ये जमाही झालेत. खांडस संघाने सुद्धा एक मॅच पराभूत झाले, त्याने ही मॅच वरती पकड ठेवणं गरजेचं आहे.
चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि झेलबाद. धक्का क्रमांक दुसरा, जितेश मोरे बाद. कुणालच्या गोलंदाजीचा विचार केला. कुणालने जर हॅट्रिक घेतली तर जय भवानी स्पोर्ट क्लब साखर या संघाकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रणय चोरगेने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. खजिनदार रुपेशजी चोरगे यांच्याकडून 500 म्हणजे 1500 रुपयाचं प्राइज लावलंय कुणाल वरती. हॅट्रिक घ्यायची म्हणजे अजून 2 विकेट घ्यावे लागतील. एक तर घेतले, चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले तर 1500 रुपये कुणाल यांना देण्यात येतील साखरकडून. जेलची संधी होती परंतु चेंडू 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 मात्र विनोद धनावड्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. धावफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा. शेचाळीस धावा धावफलकावरती. सजवला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी झालेत. या 2 धावाच्या साह्याने खांडस संघ धावफलकाकडे अडचण करताना 48 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती कुणाला विकेट भेटते. जेदे साहेब यांच्या शुभ हस्ते आई नवलाई भैरी वारियर साखर आणि आई कालकाई पित्तलवाडी या दोन्ही संघाचे कॅप्टन या साखर संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. पित्तलवाडी संघ आपले ते करण्याचे उपस्थित आहेत. 2 मोठे संघ आहेत आणि मॅच मात्र पाहण्याला मजा येईल कारण दोन्ही संघांनी 2-2 मॅच जिंकलेत. दोन्ही संघांच्या जर ताकदीचा विचार केला दोन्ही संघ एक ताकदवान बलवान संघ आहेत. अरविंद तुडीलकर आहेत तर एका बाजूला संदीप कदम आहेत. दोन्ही कॅप्टन नावाजलेले आहेत. दोघांकडे बराचसा अनुभव. टॉस जिंकलाय पित्तलवाडी आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करायचा. बॅटिंग साठी आमंत्रित केले साखर संघाला. जाऊया मैदानामध्ये. गोबेले संघाला धावा बनवायचे त्या 4 ओव्हरमध्ये 49 धावा बनवायचे. चला कांडचकर, कांडच जितेश चला मैदानामध्ये. जितेश चला टीम घेऊन मैदानामध्ये. अर्णव इलेव्हन गोबेले संघाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विकास मोरे यांचंही आपण कामकाज पाहतोय सकाळपासून.
गुणलेखकांमध्ये बदल स्वराज जाधव आता आमच्या समवेत जोडलेत आणि स्वराज जाधव सुद्धा घाटकोरमध्ये सराव करत असतात. उद्या SB लाईव्ह इव्हेंट बोरावले या संघातून घरच्या संघातून कामगिरी करणार आहेत ते स्वराज जाधव. विनोद धनावडे आणि त्याच्या साथीला प्रतीक दोन बॅटर मैदानात दाखल झालेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाणी असणं गरजेचं आहे. पंचांचा सिग्नल ग्रीन, स्ट्राईकला विनोद, नॉन स्ट्राईकला प्रतीक, गोलंदाजी मारवरती मोरे. जय जय मोरे. आधीची धावपळ लगबग काय चाललंय. टॉस झालाय बोलतोय, मॅच खेळायची आहे. पित्तलवाडी संघातून आज त्याची वर्णी लागले त्यानंतर पित्तलवाडीच्या दगावमध्येच दिसेल. गोलंदाजी मारुती, गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू घेऊन जय मोरे विनोदला. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट माघारी जाते. विनोद धनावडे बाद. पहिला धक्का तर बसलाय. मोठी विकेट माघारी गेले. संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार, संघाचा सर सेनापती माघारी गेलाय तो विनोद धनावडे. आदित्य आलेत. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालेत. आदित्य उद्या 5 संघ खेळतील. त्यामध्ये उमरठ स्पोर्ट्स क्लब हाही संघ असेल, यतीन कॅप्टन असेल त्या संघाचा. विकासजी मोरे त्यांची मॅच जरी उद्या असली तरी पण आज ते स्वतः इकडे सकाळी जातीने उपस्थित आहेत. चारी बाजूला लक्ष ठेवून आहेत. किरणजी जेदे असतील, तुकाराम आयरे, विनोद धनावडे, निलेश धनावडे सॉरी, किशोर मोरे असतील, नितीनजी असतील. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. फाईन लेगचं क्षेत्र होतं. काही क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता. खेळाडूची नजर होती आणि क्षेत्र अति चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नितीन मोरे होते. चुकी केली. झेल सोडलाय. जय मोरे म्हणत असेल हा झेल पकडायचा होता. साधा सोपा झेल होता. नितीन मोरेंच्या डोळ्यावरती कदाचित सूर्यकिरण आली असावीत आणि रात्री झोपही नाही झाली असं सकाळीच आम्हाला सांगितलं. अर्नव 11 12th मॅन पाठवा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल नाही झाला. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केलाय. काय चुका केल्या जात आहेत खांडस संघाकडून. वारंवार वारंवार झेलची सोडा सोड. नक्की काय इरादे काय स्पष्ट करतायत खांडसकर.
आता मात्र झेलबाद. आता कुठलीही चुकी नाही. आयुष सांगतोय आता मी नाही चुकी करणार, मी माझं काम चोख करणार आहे. आणि धक्का क्रमांक दुसरा बसलाय अर्णव 11 गोवेले संघाला आदित्य बार. ओमकार आलेत, ओमकार साळवे आलेत. विकेट. हो, काय घडतंय मैदानामध्ये पाहू आपण. पंचांकडे चर्चा केली जाते. चला अशोक सर, आपण विचार करून निर्णय द्या. पंचांनी ओव्हर दिली असेल तर नॉट आउट असणार आहे. चला ठीक आहे. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉट आउट. ओके, थँक्यू. एक गडी बाद झालाय, 2 गडी बाद झाले. धावपलकारती धावा आहेत त्या 6. जिंकण 49चा पाठलाग करत असताना धावपलकारती 6 धावा. 18 बॉल मध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. अठरा बॉल मध्ये 43 धावांची धावा बनवावी लागतील. गोलंदाजी मार्ग होते. सागरला प्राचारण केले. सागर आहेत समोर. प्रतीक आहेत. प्रतीकच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार 6 धावांसाठी. त्यानंतर थांबवलं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं होतं प्रतीक. त्याच्यानंतर डॉट चेंडू येतोय सागरचा. प्रत्येक डॉट चेंडू हा खांडच्या बाजूने असेल तर एका दुसरा मोठा फटका हा गोवेले संघाच्या बाजूने असेल. प्रतीकला विनोदची जागा घ्यावी लागेल. विनोद माघार घ्या. सर्व संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. त्याला ते काम चोख करावं लागेल. मोरे जय मोरे, जय मोरे कुठलीही चुकी करणार नाही. झेलबादच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा बसलाय. प्रतीक बाद.
संतोष मामा आणि संतोष मांढरे, म्हणजे आजचे आमचे मामा संतोष मांढरे असू शकतात का याची चर्चा आमच्या पाठीमागे होते आणि संतोष दादाने बरं हात वरती केलेत. हो, मी आहे जीवलग जीवाचा तुमचा संतोष मामा. जाऊया 2 गडी 3 गडी तंबूच्या असल्या धावपलकारती धावा आहेत त्या 12 धावा. सागर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जय मोरेने अप्रतिम झेल टिपलाय. टी-शर्टच्या मागे मोरे नाव टाकलंय. मोरे या नावाला प्राधान्य देत आहेत. स्वतः चेंडूर त्या समोरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, एकीपेक्षा जास्तीचं काही नाहीये. एकीने द्वेरींनी काम चालणार नाही. गोवेळेकर अनिल मोरे मॅच पाहतायत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या साथीला पंकज मोरे सुद्धा आहेत. हो, आणि चांगलं कामकाज राहिलं. सचिन मोरे यांनी झेल टिपला. अनिल मोरे नक्कीच या जेल साठी प्राइज येईल. हात वरती करतायत का? पंकज सांगतात नको, सचिन साठी नको लाव असं पंकजनी सांगितले म्हणून याच्यावरती कॅश आली नाही. अनिलने हात वरती केला होता परंतु पंकज म्हटला नाही, याला प्राइज लावायचं नाही. आता काय बंधूंचं आहे ते नंतर बघू आपण. दोघे हसायला सुद्धा लागलेत. नितीन मोरेने झेल सोडला होता आणि सचिनने झेल टिपला आहे. त्या तिघा बंधूंची चर्चा नंतर केली जाईल. जाऊया मैदानामध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. गोवेले संघ 12th मॅन पाठवा. गोवेले संघ एकच धाव. आर्यन आहेत. आर्यन आले, एक धाव काढले आणि एका धावेने संघ पुढे चाललाय. तो गोवेले धावपल करते. धावा आहेत त्या 14 धावा. गोवेले संघ तुमचा 12th मॅन पाठवा. कर्णधार विनोद धनावडे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तुमचा 12th मॅन पाठवा, कारण ऑक्शनच्या वेळी आपण 15 खेळाडू दिलेत एका टीम मध्ये. गोवेले संघ शेवटचा सूचना असेल आपल्यासाठी. चला खांडसकर, जास्तीची वेळ मीटिंग करू नका. खांडस संघ पाणी पित आहेत, ठीक आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 14. खरोखरच विनायक दादा तुम्ही नक्कीच क्रिकेटला जोडले जाता. बघा जी काय आता चर्चा होत असते कॉमेंट्रीच्या टायमाला किंवा मैदानामध्ये, मैदानाच्या बाहेर, आपल्या कॉमेंट्री कक्षामध्ये, हा आनंद ना तुम्ही कितीही पैसे खर्च केलात ना तरी कुठेही भेटणार नाही. हा आनंदासाठी तुम्हाला घरातून मैदानावरती यावं लागेल आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं लागेल, कारण इथे बरेचसे घाटकोपरचे खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि बरीचशी चर्चा होते. कसं क्रिकेट पुढे जाईल विभागाचं याच्याबद्दल चर्चा केली जाते. आपण कसे पुढे जाऊ, आपला विकास कसा होईल. परंतु विकास मोरे आमच्या पाठीशी उभे, त्यामुळे आमचा विकास होणार, कारण विकास शेठ गोगावलेने या स्पर्धेला सहकार्य केले आणि विकास मोरे या स्पर्धेला जातीने लक्ष देतात, म्हणजे काय टेन्शन नाही. यानंतर अक्षय मालुसरे यांची सुद्धा चर्चा करू. चर्चा नंतर केली जाईल. चला मॅच चालू करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. कांडस संघ कार्य अध्यक्ष साहेब तुम्ही स्वतः मैदानाच्या आतमध्ये वेळेचं बंधन असावं.
तुम्ही सांगताय टाइमात आहे, परंतु आमच्या पाठीमागे असलेले सर्व खेळाडू बोलतायत की थोडस लवकर घ्या, घाई करण्याची गरज आहे. मैदानामध्ये रोहित आणि त्याच्या साथीला आर्यन आहे. धावपल करते धावा आहेत त्या 14. 12 बॉल मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. संतोष पांढरे आलेत आणि एकच धाव, एक धाव. परंतु आज संतोष मांढरे डान्स करतील. संध्याकाळ कापर्यंत संतोष मामाच्या या गाण्यावरती त्यांचा डान्स पाहिला जाईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केले. स्ट्राईकला आता आहे रोहित. एक उंच पुरासा बॅटर आहे. खास पुण्यावरून हा संघ खेळाडू तिथे खेळण्यासाठी आलाय. गोवले संघातून उंच गेलाय, परंतु लांबी कमी आहे. राजेंद्र आलेत. संघ अडचणीत आहे तो आर्नव 11 गोवले, कारण जवळ स्वराज 5 गडी माघारी गेलेत. धावपल करते धावा आहेत त्या 15 धावा आहेत. पाठलाग करायचं 49 आणि 15 धावा. इथून पुढे 34 धावा बनवायचे आहेत. झेलची संधी आहे, परंतु नाही, एकच धाव. संतोष झेल डाय मारण्याच्या तयारीमध्ये होते, परंतु नाही, स्वतःच्या शरीराची काळजी घेतली. एक धाव गेली तरी चालेल, परंतु आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे, ते त्यांनी जाणलं. एकच धाव, एका धावेने संघ पुढे सरसवतोय तो अर्नव 11 गोवेळे. 16 धावा धावपलकावरती. 49 चा पाठलाग करत असताना 16 धावा. चांगला चेंडू. बघा, या वयामध्ये सुद्धा संतोषांची जर गोलंदाजी पाहिली तर चांगली गोलंदाजी राहिले आणि खरोखरच सातत्याने सराव, सातत्याने क्रिकेट. एक अनुभवी गोलंदाज जर आपण पाहिलं तर कांडस संघामधून गोलंदाजी करत असताना संतोष. पटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वी होत आहेत. ह्या 2 धावाने संघाचा धावफलक नक्कीच पुढे जाईल. संघाचा धावफलकाचा जर विचार केला तर स्वराज आम्हाला कळवतात की संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती. अडचणीमध्ये आहे तो गोवेले संघ. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न कॉल केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि धावचीतची संधी होती. संतोषांना हा प्रयत्न करायचा होता, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावा धावपलकर धाव्यात 23. निजे थँक्यू. जर विचार केला ना तर या मॅच मध्ये स्वराज आनंद जास्त कोण घेत असतील ते डीजे ऑपरेटर वाले. 1 नाही 2 नाही 4 डीजे ऑपरेटर आहेत. शाळेला सुट्टी आणि याने इथे येऊन माझ्या या सुट्टीचा आनंद घेतात या स्पर्धेमध्ये ते डीजे ऑपरेटर. जाऊया मैदानामध्ये. 6 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके. ऐश दांडी दांडी.
जेलची संधी जितेश मोरे कुठलीही चुकी करणार नाही. कारण मागील मॅच मध्ये त्याने खराब गोलंदाजी केली होती, परंतु आता त्याने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट माघारी पाठवलेत. नितीन मोरे आता खुश असतील, कारण आता एक एक पाऊल ते विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहत आहोत. अनिल मोरे संघ मालक असतील आणि झेल घ्यायचा होता, हा झेल साठी प्रयत्न करायचा होता. या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक आपल्या नावावर ठेवण्याची चांगला चेंडू. आता चांगली गोलंदाजी करतोय आयुष गावरे. पहिल्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी राहिली होती. गडी माघारी चाललाय, हाही धक्का बसलाय. गोवेरे संघ संपूर्ण संघ बॅकफुट वरती आहे. चला नवीन बॅट्समन पाठवा गोवेरे संघ. थँक्यू. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक धाव ऍड केली जाईल धाव फलकावरती. धाव फलकावर धाव्या आहेत त्या 22 धाव्या. विजयापासून बराचसा अंतर लांब राहिलाय तो गोवेरे संघ. या सामन्यामध्ये चांगली पकड ठेवली होती खांडस संघाने. चारही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव आणि अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. संघ पूर्णपणे पराभवाच्या गर्द छायेमध्ये आहे. तो अर्नव 11 गोवेले आज संघ आणि विजयाचं एक एक पाऊल पुढे टाकतोय तो खांडस संघ. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला साखर तर एका बाजूला पित्तलवाडी. 2 बलाढ्य संघ असतील. एक ताकदवान 2 संघांची मॅच आपल्या भेटीला येईल.